सकाळी पोहोचल्यावर फोन कराई काय. जा आता तुमच्या जुन्या घरी मस्त तुम्ही आनंदात जा. आनंदात राहतो आम्ही. आनंदात तुम्ही नवीन घरात राहा. लय आनंद व्हायला लागला आईला अंदाजाला. आहे ना. हो. हे काय चालले ना घेऊन सामान स्वयंपाकाचे. पैसे चला घेतो असल्यावर घेतो काही घेतो नाही घेतो घ्या पडलो. काय नंबर आहे रे? तेचे तेचे समोरचे. हा घ्या पलटून मग. तर हे बघा सध्याच आता आईला रोहिणी, कोमल, रोहिणी, आजी, रामा यांना सगळ्यांना सोडून आम्ही इकडे उभा राहिलेलो आहे. कोमल किती वाजलेत? 9:30 झालेत. सोडलं सगळ्यांना. दादा नाही तिथं उभा दिसतंय मला. त्यांना ओला केलेले आहे आणि ती वेळ जरा कारण की ही पाऊस येतोय बघा. ते तिकडे जाऊन उभा राहील. त्यांना इकडे उभा राहा म्हटलं तर. कोमल आता आपल्याला बरेचसे लोक कमेंट करणार की आता तुला कळेल आईवडिलाची किंमत किंवा आईवडील तुझ्यासोबत राहते तुला त्याचं कळल. तर त्यात कळण्यासारखं काहीच नाही आहे पहिली गोष्ट तर. आणि ते पहिल्यांदा मला सोडून गेलेले आहेत म्हणजे जालन्याला पुण्यात आल्यापासून. तिजोरीची नाही ही घरची चावी आईकडे दिली. आई निघणार आहे आता लगेच. काय काय तयारी केली आई तू दाखव मला. कोणकोणते काय पॅक केलं दाखव ना यांनी. हे बघा मित्रांनो तुम्हाला दिसत असेल. हे बघा हे आता महिनाभरासाठी चालले तिकडे. खाली बस कोमल बस खाली. काय काय दाखवतात हे बघा. एक चाकू आहे, एक कडची आहे, चाळणी आहे चहा प्यायला, घासणी आहे भांडे घासायला, साबण घेतली एक, या 2 प्लेटा, एक वाटी घेतली, एक बेलन आहे. काय आहे पीठ आहे का? हे पीठ घेतलंय भाकरीसाठी. डाळ वगैरे घेतली, साखरपत्ती, हे चहाला पातेलं एक चमचा, एक बटाटे सोलायचं आहे बरोबर. 4 कांदे घेतलेत. अगं बाई ते लगेच बंदोबस्त करते तिकडे माहिती का. कढई घेतली आणि हे बाकी सामान घेतलं. अजून एवढ्या सामान मध्ये ते महिनाभर काढणार आहेत. हा करा मग दुसरे सामान. चाकू लागन हाताला तसं नाही करू. आता किती वेळा करायचा पप्पाचा बर्थडे. उठली नाही बाई. पिऊ झोपलेली बाबा. हा नाही राहत तुम्ही 4 वेळा ते शब्द वापरून तिला रडायला लावसान तुम्ही. नुसते पोरीची मागे लागलेत. उद्या पाणी खेळायला जायचं आम्हाला. तुमचं काय मदत नाही का रे बाळा. पाणी आजच आपल्या बाप बसलेला आहे का. आता अचानक आपला बाप बसलेला आहे तिथं. सांग अचानक नाही पिलं. आधी आपल्याला फोन करावा लागतो त्यांना आम्ही येणार आहे म्हणून. मग ते उघडं ठेवतात. आज मी त्यांना फोन करून सांगतो आम्ही उद्या येणार आहे. कळालं का. कोण करत नाही बा. जाऊ दे मग नको येऊ. जाऊ दे नको येऊ खेळायला. पप्पा तर नाही असं नाही बोलत. दाखवच तुला कोमल आवडलं कायचं. काय करता ते सामान कोणतं काय नाही. चल बरं. कुठे बेटा बॅग भरली. कुठं बेटा कपडे घेतले का. अरे हिला मांडून उठव ना माझ्या. काऊन अशी करून राहिली पोरगी. हा दिसली व्हिडिओ आता. चला उठा. ती व्हिडिओ हा दिसली. हा चला उठा. ती व्हिडिओ दिसली नाही म्हणून. चला चला तिकडे. चल ना चल ना चल ना. जाऊ दे नको येऊ. तर इकडे बघा तुम्ही शेंगदाणे भाजून चालू. दादा भाजताय. काय चटणी करायला काय. किती दिवस पुरण ती चटणी आता. हा हे शेंगदाण्याचं कूट पाहिलं आणि हे शेंगदाणे भाजते. हे असे शेंगदाण्यातले काढून टाका लागते नाही तर ही चटणी बरोबर होत नाही. खराब शेंगदाणे काढून टाका लागते याच्यातले. हे चटणी जी आहे खराब होती. जरा विचार करून करा.
हे बघा काय मतलब राहील चटणी करून सांगा बरं मित्रांनो. जर कधी खराब झाली तर खा तरी वाटेल कधी. काय सांगा तुम्हाला आता. चटणीमधले 1-2 शेंगदाणे जर खराब असले तर चटणी खराब होणार नाही. होणार का नाही तेवढं सांग मला. खूप अवघड आहे. चला मी तुम्हाला थोड्या वेळानंतर भेटतोय ना निघायच्या टायमाला. तर हे बघा सध्याच आता आईला, रोहिणी, कोमल, रोहिणी, आजी, रामा यांना सगळ्यांना सोडून आम्ही इकडे उभा राहिलेले आहे. कोमल किती वाजलेत? 9:30 झालेत. सोडलं सगळ्यांना. दादा नाही तिथं उभा दिसतंय मला. त्यांना ओला केलेले आहे आणि ती वेळ जरा कारण की पाऊस येतोय बघा. ते तिकडे जाऊन उभा राहील. त्यांना इकडे उभा राहा म्हटलं तर. कोमल आता आपल्या दोघांचीच व्हिडिओ राहतील. सकाळी परीला आवरून ठेवू शाळेसाठी. काय ग पिऊ? हे पिवडा पिऊ बा झोपत का नाही? तू झोपत का नाही आहे? सानू कुठे? सानू संदीदी कुठे? संदीदी ती वरती बाजू तिकडे. आय वाऱ्याने दरवाजा गिरवायला लागेल. हां परी झोपलेली. जा हो वरती मग जा. झोपलेली भीती वाटते. आमचं दरवाजा लॉक झाला ना रिकामी काम होईल आमची. कोमलगिरीवरती आई आणि दादा उभा आहे. चला आपण तिकडे जाऊया थोडं पावसात. बघूया काय मिळेल येतं. गाडी यायला जरा वेळ आहे. रात्रीच्या टायमाला खूप परेशान होते आमच्याकडून काय सांगू. आता हे पाहिजे 2 व्हीलर चाबी घेतली होती. थोडं बाहेर जाऊन गाडी डायरेक्टली बुक करायचा विचार चालू होता. म्हणजे एवढ्या आतमध्ये येत नाही ना लोक. तो विषय होता. आता गाडी यायला अजून आहे 3 मिनटं. आता नाईला जण काय करायला लागलं. त्या तिघांना पुढे रिक्षानं पाठवलं आणि ह्या दोघांना आता स्विफ्ट गाडीनं पाठवतोय. म्हणजे आता बघा किती उरफट्या चक्र आहे आता या. काय सांगा तुम्हाला. लयच अवघड काम आहे बाबा. थांबा टॉर्च लावतो मी. रामाला फोन कर जा. कुठं येतं त्याच लोकेशनला आहे ना. हां किती सामान घेतलंय त्यांच्याजवळ? काय झालं? बॅग त्याच्या कपड्याची. मी पोरगी झोपली की नाही रे तू? नाही बरं सकाळी पोचल्यावर फोन कर आई. काय जा आता तुमच्या आता जुन्या घरी मस्त तुम्ही आनंदात जा. आनंदात राहतो आम्ही. आनंदात तुम्ही नवीन घरात राहा. लय आनंद व्हायला लागला आईला आणि दादाला. हो. हे काय चालले ना घेऊन सामान स्वयंपाकाचे. पैसे चला घेतो असल्यावर घेतो काय घेतो नाही घेतो घ्या पडलो. तेचे समोरचे. हा घ्या पलटून म्हणा. पलटून घ्या. इथूनच केलेली आहे ना. हा रॅपिडो. यायची बी द्यायला लागते पैसे. हा नाही काय पाहिजे? जायचेच फक्त ते चेक करताय ना. बरोबर आहे का? घ्या पलटून म्हणा मग. पाऊस चालू आहे बाबा. भुरभुर. ते परिवार लक्ष ठेव बरं बाई. ही पडपड करायली बरं आता. कोण? कोमल लोटून देते. तुझी मम्मी नाही म्हणते मी. ती रडती म्हण. ताप देते बरं लेकराले. अगं ती त्रास देते ना खूप परी. मग थोडंफार तसं वागावं पण लागतं आई. दरवाजे लहान पूर्व. हा थोडं थांबून दूध घरात आता घेऊन जाय. दूध घेतलं ना. घेतलं हा नाही. कोमल खाली सोडलं ना दोरी वगैरे. ते चार्जर सोडलं होतं. बरं चला बसा. ते आलं दुधात. घेऊन टाकली होती ते. घेतो ना तिकडे जाऊन थांब ना. दूध आणलं ते. चला हा दम्मानं जा. फोन करा. हो. 0322 सांगितलं ना तुला. जा आता हा. बाय बाय. नका मग का बरं. चलो बाई. येऊ मग. हो जरा दमन बोलत जाय जरा. हो ग चल रे. आता येतो मग आम्ही. बघा तुमची इच्छा. 2 दिवसात येतो आम्ही. ठीक आहे चल रे. दूध आलेले सुदर्शन.
आमचं दूध पण आलंय बघा. हो हो अरे भैया फोन चल हा ठीक आहे चालेल. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. तुम्ही विचारले की काय चालू आहे तुमच्या उमदाचं, तर उमदा करतोय चहा कॉफी म्हणजे दूध चहा करतोय परीसाठी. सकाळ सकाळी उठून कोमल गेलेली आंघोळीला, परीला शाळेत जायचंय. ती परी परी हाय कर, तू पण आहे इथंच, ती खेळतीये. आणि बाकी आता थोडे थोडे काम करून आवरायला लागणार आहे. इकडे आहे चल, परी म्हणजे हातून गेली ठेवून दे उचलून. थोडे थोडे काम. आता माझी आजची जिम पण बुडली, आता काय सांगू. एक दिवस तर आता हे सगळं आवरण्यातच जाणार आहे. कोमलसाठी परीसाठी पण चहा करून घेतो लागल्यास. कसं आहे, चहा करणं काही मोठी गोष्ट नाही आहे. बाकी सगळं आवरायचं, बाकीचे थोडं. घे बाळा कप पुढे जा, कप पुढे. कोणतं कप घ्यायचं? हालवाला आहे का? आहे का? परीचा कप. ती त्याच्यात चहा पिती. यो अवघड काम चालू आहे सध्या. हे घे जर नमस्कार करा, नमस्कार करा, नमस्कार करा, नमस्कार. मूड नाही सकाळ सकाळी. कर नमस्कार कर बाळा. हात वरती कर. परीचा हात दिसतोय का तुम्हाला मित्रांनो? सांगा. परी काय खायचं सोबत? हा काय खायचं? हे काय? अगं थांब ग पिऊ, थांब एक मिनिट. पप्पा काहीतरी करताय ना. त्यातली चाळणी आण, चाळणी शोध त्याच्यामध्ये चहाची. आता आमच्या घरात सगळ्यांनाच कामं करायला लागणार आहे, पहिला मला सगळ्यांना. आहे का बरी? थांब. दिसली का? की इकडं ते झोपले म्हणजे ते आता उठले, पोहोचले. आता ते घराची चालू आहे सध्या साफसफाई करणं. मग त्यांचे व्हिडिओ येतील रामभाऊच्या. चला बाकी आवडून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो मी. बरेचसे लोक कमेंट करणार की आता तुला कळेल आईवडिलाची किंमत, किंवा आईवडील तुझ्यासोबत राहते तुला त्याचं कळल. तर त्यात कळण्यासारखं काहीच नाही आहे पहिली गोष्ट तर. आणि ते पहिल्यांदा मला सोडून गेलेले आहेत म्हणजे जालन्याला, पुण्यात आल्यापासून 3 महिन्यानंतर. याच्या आधी पण आम्ही कधी एवढं लांब राहिलं नाही, वेगळं राहिलं नाही. पण सध्या कामानिमित्त गेलेले. तर रामभाऊचं काही काम नव्हतं सध्या जायचं, तरी देखील तो गेलेला आहे. पण ठीक आहे, जा मस्त एन्जॉय करा. वापस आहे त्यांच्या व्हिडिओमधून त्यांचा एन्जॉय कळेलच तुम्हाला. त्यांचा एन्जॉय माझ्या कानावर आलेला आहे, ते काय त्यांचा काय एन्जॉय चालू आहे तर तुम्हाला पण कळेल. बाकी लेकरांचं म्हणाल तर परी आता शाळेत सोडलं होतं सकाळी, आत्ता तिला आणलं वापस. आणि घरी काय पिऊ झोपून जाते. आणि कोमलला पण जास्त काही काम नाही, आज तिचा उपवास आहे, जास्त जेवायचा पण विषय नाही काही. आणि माझं काय, मी काही खाऊ शकतो. आता कामाचा विषय म्हटलं तर दोघांचं काय काम राहणार नाही का.
फक्त लेकरामुळेच जरा परेशानी होती, पण ठीक आहे, ते पण ॲडजस्ट होईल. आणि त्यांना जेव्हा यायचं आहे तेव्हा ते येतील. मी तर काही त्यांना म्हणणार नाही की तुम्ही या बाबा आता लगेच या, किंवा 2 दिवसांनी या किंवा 4 दिवसांनी या. तुम्हाला जेव्हा यायचं तेव्हा तुम्ही या, तुमचं मन भरण जालन्यात राहून तेव्हा या, काही प्रॉब्लेम नाही, असा विषय आहे. बाकी आता 1-2 प्रमोशन बाकी आहेत जे आईकडून होणार होते, पण आता आई तिकडे गेलेली आहे, तर आता बघू कधी होते, तर त्या लोकांना डेट देऊन टाकेल मी तशी तर. आणि अधून घरी चक्कर मारत असतो, कारण की कोमल एकटीच घरी असते एवढ्या मोठ्या घरामध्ये. 3 BHK घरामध्ये एकटे राहणं म्हणजे तुम्हाला माहिती आहे किती मोठं टफ काम आहे. ऑफिसमध्ये एक पॉडकास्ट आहे आज, तो पॉडकास्ट घ्यायचा आणि लागलीच निघायचं घरच्यासाठी. परी पण कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला सांगतो, परी आई आणि दादावर जास्त आहे अंगावर गेलेली आहे ती. तिला एवढं कळत आहे की एवढा त्रास देत नाही ती आता सध्या, म्हणजे आई दादा नाही बाबा की तिथं जास्त त्रास देत, तसं नाही. सकाळी पण टायमावर उठली, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे. आवरून वगैरे शाळेत गेली, शाळेतून वापस आली आता, आणि आता घरी जाऊन थोडा होमवर्क करीन, जेवण करीन, थोडा खेळण वगैरे, सानूकडे जाईन, संपला दिवस. काही नसतंय, थोडंफार होतं, लेकरं परेशान करतात. त्यांना ऋतूचीच काळजी घ्यायला पाहिजे तिकडं, कारण की ऋतूला इकडचं वातावरण चांगलं मानलं होतं, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये पण. तिथे तेवढीच काळजी घेतली पाहिजे. तिची माहेरी गेलेली रोहिणी, माहेरी वगैरे जाईल तिकडं, तिने तेवढंच 8-10 दिवस तिनं काळजी घेतली पाहिजे, बाकी काही विषय नाही आहे. कारण की जालन्याला आता सध्या जिथं ते राहायला गेलेले समजा आपल्या जुन्या घरी, तिथं त्यांना साहित्य नाही एवढं वापरायला, ते थोडं 19-20 होईल. माझ्याबद्दल जरा कमेंट करत असतात, करा बाबा, बोलायचं असलं तर. मी काही जास्त लक्षात येत नाही आता कमेंट्सकडं. चला 2 मिनटं तुमच्यासोबत जरा डोकं लावूया. मला डोकं लावायला खूप आवडतं जास्त, त्यामुळं विषय आहे. मला तसं ते बाहेर कुठं जाता येत नाही आहे कोमलमुळं तरी, कारण की एकटीला सोडून जाणं म्हणजे शक्य नाही आहे, हो की नाही. आणि इथूनच आपलं घर दिसते, असलं का माझं बोट जिथं आहे तिथं आपलं घर आहे. परीला आत्ता सोडलं. चला मी आता व्हिडिओचा एंड करतो, कारण की काय होईल माहिती आहे का, माझी बडबड दिवसभर चालू राहील. माझा हात पण दुखतोय कॅमेरा पकडून. हां, असा विषय आहे. बघू, त्यांना रात्री गाडी भेटली, म्हणजे रामभाऊकडून एक चूक काय झाली माहिती आहे का रामभाऊकडून, त्यांना आयुष्यात कधी तिकीट बुक केलंच नाही याचं, ट्रॅव्हल्सचं वगैरे काही म्हणा किंवा ट्रेनचं म्हणा. पहिल्यांदा तिकीट बुक करायला गेले आणि त्यांनी 28 तारखेचं तिकीट बुक केलं, म्हणजे आजचं केलं होतं. मग ते कॅन्सल केलं, त्यामध्ये पण चार्जेस कटले 600-700 रुपये, आणि परत तिकीट बुक केलं मग कालचं समजा. मग ते रात्री जरा, आणि हो इथून तुम्हाला दाखवलं मी रिक्षा वगैरे लागत नाही, तर तो विषय झाला. आणि रिक्षा वगैरे मग आईला ते स्विफ्टमध्ये बसून त्यांना धाडून द्यायला. सुदर्शनचे वडील पण गेलेत जालन्याला, पण ते वेगळे गेलेत बसनं, कारण की त्यांना संभाजीनगरला उतरायचं होतं, तर त्या हिशोबाने ते चालले गेले. हां, असा विषय झालेला आहे. आणि हा जो एरिया आहे का, या पूर्ण एरियामध्ये नाही का एअरटेल आणि चालू देत नाही म्हणा किंवा चालत नाही म्हणा. आम्हाला खूप त्रास होतो आहे त्या गोष्टीचा. चालत नाही आहे म्हणजे ते कनेक्शन बार करतात, बार म्हणजे वायर वगैरे कापणं वगैरे, हे प्रकार खूप होत आहे. पण ठीक आहे, जाऊ दे, आता काय कोणाला डोकं लावणार, आपण इकडे किरायानं राहतोय आणि काय जास्त डोकं लावणार नाही का. आता आमच्या इथलं पण नेटचं रिचार्ज वगैरे संपलेलं, त्याचं पण रिचार्ज वगैरे करायचं आहे. लोकलचं इथं चालतं फक्त, बाकी दुसरे कनेक्शन चालत नाहीत की चालू देत नाहीत, ते त्यांचा विषय राहिलेला आहे, मला नाही माहिती. चला, मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटेल. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एक छानशी कमेंट करा, ज्याचे चांगले कमेंट्स असतील त्याला आपण व्हिडिओमध्ये फीचर करूया. ओके, चला, सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या. आणि परत एकदा सगळ्यांना बाय बाय. अरे का परेशान करते, बाय.